नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वप्रथम काही ठळक घटना आजच्या. म्हणजे सगळ्यात आधी उल्हासनगरची घटना. तिथं वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी एक मोठा आक्रोश मोर्चा काढला आहे. तिथे जी काही घरं पाडण्याची नोटीस आली, 31 घरं आणि काही धार्मिक स्थळं देखील आहेत, तर त्यासाठी आक्रोश मोर्चा झालेला आहे. चांगली गोष्ट आहे. सुजात आंबेडकर नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी भिडत असतात, अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात. दुसरी महत्त्वाची घटना आहे, ती घटना देखील खरं तर तिचा निषेध करावा असंच वाटते मला, की जयपूरला जेव्हा कोकरूज जनता पार्टीचे सदस्य तिथे शाळा दुरुस्ती कार्यक्रम सुरू आहे ना, त्याकरता गेले होते आणि तेथे त्यांच्यावर हल्ला झाला असं त्यांचं म्हणणं आहे. पण एक गावकरी पुढे येऊन म्हणतो की आम्ही हल्ला नाही केला, त्यांनी स्वतःच्या गाड्याच्या काचा वगैरे फोडल्या आणि ती सगळी घटना आहे. आशुतोष रांका ते होते. त्यावर अभिजित दिपके यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची चळवळ थांबणार नाही आहे. प्रत्येक शाळांमध्ये जाऊन प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही हे काम सुरूच ठेवणार आहोत. तर आता जनतेचा रोष का आहे झुरळ पार्टीवर, याचं कारण उघड आहे की त्यावेळे ज्या काही आंदोलनाच्या वेळी शिव्या देण्यात आल्या, आणि मी तुम्हाला पक्क सांगतो की प्रत्येक पक्षाचे, राजकीय पक्षाचे म्हणजे हार्डकोर असे समर्थक असतात. प्रत्येक राजकीय पक्षाचे, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे देखील आहेत, काँग्रेसचे देखील आहेत, उद्धव ठाकरेंचे देखील आहेत, शिंदेंचे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाचे हार्डकोर. याचा अर्थ काय की कुठल्याही परिस्थितीत ते आपल्या नेत्याविरुद्ध काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आणि त्यामुळे कदाचित झालंय, कदाचित जयपूरमधलं सरकार घाबरलं असेल, जयपूर म्हणजे राजस्थानमधलं, आणि त्यामुळे पोलिसांनी दुर्लक्ष केलं असेल या घटनेकडे. तर या दोन महत्त्वाच्या घटना. अजून एक महत्त्वाची घटना याचं कारण आहे की स्वराज्यचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला आहे राहुल गांधींनी. ठीक आहे, ते उद्याच्या स्वराज्य की स्वराज हिंदीत मराठीत त्याचा खरा अर्थ ते सांगेनच तुम्हाला मी. आता मुख्य आजचा व्हिडिओचा विषय आहे अमित शहांच्या हाती आपची लाठी. अमित शहांच्या हाती आपची लाठी लावली इंडिया आघाडीच्या पाठी. तुम्ही शीर्षक वाचलेलेच आहे आणि तुमच्या मनात कुतूहल असेल की आपची लाठी सरळ आहे की जे काही माहिती समोर येते त्यानुसार कोकरोच जनता पार्टी ही आपचंच पिल्लू आहे आणि ते उघड आहे. अभिजित दिपकेंनी कबूल केलंय. पण ती लाठी अमित शहांच्या हाती कशी आहे? आता मी 3-4 मुद्दे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. म्हणजे मी जो विचार करतो आहे आणि मला जे उमगलं आहे, अर्थात मला जे उमगलं तेच सत्य असेल असं अजिबातच नाही आहे. मला उमगलं असेल ते, पण मला माझ्या अनुभवानुसार मी जितका राजकीय विचार करतो, वेगळ्या व्यक्तिमत्वांचा, वेगळ्या पक्षांचा, त्यानुसार जे ध्यानात आले ते मुद्दे मी तुमच्यावर मांडायचा प्रयत्न करतोय. पहिला मुद्दा आहे की हे आंदोलन व्हावं अशी बीजेपीची इच्छा होती का? हो, इथून सुरुवात आहे. म्हणजे अभिजित दिपके यांनी जाहीर केल्यानंतर, त्यांचे इतके कोटी समर्थक वाढल्यानंतर, रातोरात ते स्टार झाल्यानंतर त्यांनी जाहीर केलं आंदोलनाला येणार आहेत. आणि त्यावेळी परवानगीचा एकही अर्ज नसताना तो अर्ज त्यांच्या हातात दिला गेला सरकारकडून, मंत्रालयाकडून, गृह मंत्रालय असेल, सरकारकडून दिला गेला. कदाचित या पाठीमागे भीती असेल ही की जर नाही दिला तर कटकटी होतील व आंदोलनं चिघळतील, कदाचित झुरळ समर्थक सगळे नाराज होतील, मग हुकुमशाही असं वाटेल, आणि म्हणून स्वतःहून परमिशन दिली. पहिला मुद्दा मी सांगितलं त्या पद्धतीने की ती परमिशन देण्यामागं हेतू आहे की आंदोलन होऊ द्यावं. मग जंतर म्हणतो आंदोलन जे चाललं त्या आंदोलनामध्ये ज्या घटना होत होत्या, तुम्हाला वाटतं का गृह मंत्रालय इतकं शांत बसून हे सगळं बघू शकतं? म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई बहिणीच्या नावाने घाणघाण शिव्या दिल्या गेल्या. आणि त्यावेळी देखील खरं तर सगळे समर्थक जे एनडीएचे असतील ते सगळे आग बबूला होत होते. म्हणजे त्यांचा तिळपापड होत होता, एवढ्या घाणघाण शिव्या कसं काय ऐकून घेत आहे सरकार, आणि सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे असंच समर्थकांचं म्हणणं असणार. मात्र तरी देखील 20 तारखेला त्यांनी ज्यावेळे संसदेवर मोर्चा जाहीर केला त्यावेळी त्यांना कोणालाही अडवण्यात आलं नाही, किंवा त्याच्या आधी अजून एक मुद्दा, त्याच्या आधी कोणीही बोलणी करायला गेलं नाही सरकारतर्फे, आणि आंदोलन वाढू दिलं. मग त्या आंदोलनामध्ये जे लोक आले ते जे काही बोलले त्यामागे हेतू असेल कदाचित सरकारचा की जनतेचं मत यांच्याविषयी वाईट बनावं, या सगळ्या आंदोलकांविषयी.
आणि त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्यांना एवढं बोलू दिलं जे बोलायचं ते. तिथे सगळी फक्त चोख अशी सुरक्षा ठेवण्याचं काम केलं. पण जे घडायचं ते घडत गेलं. जनतेमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरले गेले आणि त्याचवेळी 20 तारखेला ज्यावेळी 4-5 बॅरिकेड पार केले हो, आणि गृहमंत्रालय काय करत होतं म्हणजे संसदेपर्यंत पोहोचले असते तर गोळीबार झाला असता, हा एक मुद्दा आहे. मग अजून वाढलं असतं प्रकरण, मग देशभरात नाचक्की झाली असती. हे सगळं माहिती असताना इतके बॅरिकेड का ओलांडू दिले? म्हणजे इच्छा होती का की त्यांनी संसदेच्या जवळ पोचावं आणि मग लाठीमार करायला कारण मिळावं? आधीच लाठीमार केला तर कदाचित हा पहिला मुद्दा. दुसरा मी म्हटलं तेच आहे की करू दिलं. ही इच्छा असेल, नाराजी पसरावी दुसरी इच्छा. लाठीमार केल्यामुळे जनतेत असंतोष पसरेल हे माहीत नसेल का अमित शहांना? लाठीमार केला, पॅलेट गन पण चालली असं म्हणतात, हे माहीत नसेल का? कारण आपण त्यावेळी बातम्या ऐकत होतो की अमित शहा अजित डोवाल यांच्यावर बैठक घेत होते, सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठका, दिल्ली कमिशनरच्या बैठका, सगळं सुरू होतं. पण अडवण्यात आलं नाही बरं का. संसदेच्या 100 मीटर जाईपर्यंत अडवण्यात आलेलं नाहीये. मला असं वाटतंय की अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीची इच्छा होती की ह्या आंदोलनातले हिरो अभिजित दिपके आणि इतर लोक हे प्रसिद्ध व्हावेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, तरुणांपर्यंत म्हणजे जेन्स जी आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं आणि त्याचा फायदा बीजेपीला होणार. म्हणून म्हटलं मी आपची लाठी. बीजेपीला फायदा होण्याचं कारण आहे की काँग्रेस फक्त पवनखेडा सोडून, पवनखेडा गेले होते तिथे त्यावेळे आणि पवनखेडा भेटायला गेले होते अभिजित दिपकेंना आंदोलनस्थळी जंतर मंतरवर, पण राहुल गांधी गेले नाही किंवा इतर कोणी मोठे. अर्थात पवनखेडा म्हणजे संजय राऊत हो, काँग्रेसचे संजय राऊत म्हणजे पवनखेडा गेले होते. पण त्यानंतर राहुल गांधींनी वेगळं आंदोलन केले, तेही तुम्ही बघितलं. म्हणजे एक तर उघड आहे की आप आणि काँग्रेस यांच्यात सख्य नाहीये. इंडिया आघाडीपासून आप थोडीशी दुरी बनवून आहे, थोडंसं दूर राहून आहेत. हां, आता निवडणुकीच्या वेळी कदाचित एकत्र येतील, पण सध्याचं चित्र आहे की आपला स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे. दिल्लीतील सत्ता गेल्यानंतर, त्यांचे खासदार, महत्त्वाचे खासदार फुटल्यानंतर आप कंगाल झालेली आहे, म्हणजे आमदार खासदारांच्या दृष्टिकोनातून. हां, पंजाबमध्ये आहे सत्ता आणि कदाचित पुढे मिळू शकेल, अजून कुठे मिळेल तर. पण आपला आता पुन्हा एकदा जनाधाराची गरज आहे आणि म्हणून आप काँग्रेससोबत न जाता स्वतःची ताकद निर्माण करता आहे आणि ती ताकद निर्माणाचं काम करण्यास सुरू आहे. म्हणजे हा फटका, जेनजीच्या आंदोलनाचा फटका, मगाशी म्हटलं हार्डकोर फॉलोअर सगळ्या पक्षाचे आहेत, वंचितपासून सगळ्या, तसे हार्डकोर फॉलोअर बीजेपीचे आहेत, संघाचे आहेत. आणि बीजेपीला अशी कदाचित खात्री वाटते की ते तरुण अजिबात बीजेपीपासून दूर जाणार नाही. उलट हे जे काही आंदोलनामध्ये शिवीगाळ केली गेली त्यामुळे एक विपरीत मेसेज जनतेमध्ये जाईल आणि त्याचा फायदा बीजेपीला होईल, काँग्रेसला होणार नाही. बघा, हे माझं विश्लेषण आहे, मला असं वाटतंय. आणि ती काँग्रेसच्या पाठी. आणि आताही असं दिसतंय की राहुल गांधींचं वेगळं आंदोलन सुरू झालंय जेनजींशी बोलण्याकरता. इकडं झुरळ पार्टीचं वेगळं सुरू आहे, अभिजित दिपकेंचं शाळा सुधारण्याकरता. सगळे तरुणांच्या पाठी लागलेत बरं का. पण अमित शहा त्या दरम्यान मागणी होत असून देखील, हो मागणी होत तरी ते संसदेत गेले नाहीत. त्यांना पळपुटा म्हटलं गेलं, ते घाबरले म्हटले गेले. मग पंतप्रधानांनी म्हटलं गेलं की 56 का छोटा बंदर, अशा अनेक प्रकारच्या टिप्पण्या झाल्या. खरं तर अमित शहा जाऊ शकत होते, ते विरोधकांना घाबरत नाही. आपल्याला माहिती आहे ते संसदेत ठामपणे बोलतात ते, तुम्ही अनेक व्हिडिओ बघितला असेल. पण तरी देखील गेले नाहीत. म्हणजे याचं कारण काय होतं आता विचार करायची गरज आहे. विरोधकांना गोंधळ करू द्यायचा होता का? मग त्या गोंधळाच्या निमित्ताने अजून काही हेतू साध्य करून घ्यायचे का? कारण त्यावेळी ते संशयच होतं. बघा, विचार करा. म्हणून मला वाटतं की अमित शहाची ही जी लाठी आहे, जी आपची लाठी आहे, ती अमित शहांच्या हाती गेलेली आहे आणि जास्तीत जास्त नुकसान काँग्रेसचं होणार आहे. आता हे नुकसान निवडणुकीतच खरं तर कळेल काय नुकसान होतंय ते. जी काँग्रेस आता 100च्या आसपास पोहोचली ती पुन्हा खाली उतरते आहे की काय? उद्या पुण्यात, उद्यापासून 2 दिवस आहेत, राहुल गांधींचे मोठे बॅनर लागलेले आहेत पंतप्रधान पदासाठी, भावी पंतप्रधान, असं त्यांचं एक जाहिरात होते. बघूयात उद्या परवा काय होतं ते. पण सध्या तरी भारतीय जनता पार्टीने या झुरळ आंदोलनाचा एक फायदा करून घेण्याचा ठरवला आहे आणि म्हणूनही तपास झाला आहे, सगळं झालं आहे असं म्हटलं जातं. समर्थक सांगतात की लवकरच अटक होणार, लवकरच अटक होणार. मात्र एकाही अजून तरी कार्यकर्त्याला झुरळ पार्टीच्या अभिजित दिपके असतील, सौरभ दास असतील, आशुतोष रांका असतील, अटक झालेली नाही. याचं कारण किंवा याचं रहस्य हेच असावं असं मला वाटतंय.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.